या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आता पाहूयात एक सविस्तर बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत। यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। छोटे मोठे अपघात होत आहेत। नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। महापालिका तात्काळ कार्यवाही करत नसल्याचा आरोपही समोर येतोय। त्यामुळे अखेर शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एमआयएम सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पुढाकार घेतलाय। पक्षातर्फे स्वखर्चातून डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला। या उपक्रमासाठी रोड रोलर, ट्रॅक्टर, जेसीबी अशी यंत्रणा वापरण्यात आली आहे। मौलाली चौक येथे बुधवारी सकाळी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी उपक्रमाचं आयोजन केलं असून या उपक्रमाद्वारे सोलापूर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। आम्ही कित्येकदा तक्रारी दिल्या पण प्रशासन हरलं नाही। आता निदान कोणीतरी पुढाकार घेतोय हेच मोठं समाधान आहे, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली। पालिका प्रशासन बोलते पठाण साहब को गाड़ी लाए पालिका का काम पठाण साहब। हे बघा, या मौलाली चौकातील आता हे शौकत पठाणांनी जरा लक्ष दिलेलं आहे। खड्डे वगैरे पडलेले आहेत। आज या डांबरीकरणाचं काम चालू आहे। थोडं खड्डे बुड्डे बुजवायचं वगैरे काम चालू आहे। इथं त्याला काय नाही, व्यवस्थित आहे। तर पालिका प्रशासन तक्रार केल्यावर बऱ्याच दिवसांनी तक्रार लक्ष देतात, त्याच्यानंतर देत नाही। शेवटी नगरसेवकाकडेच गेल्यावर हे काम होत असतं। तर हे जे काम आहे ना, नगरपालिकेने बी जरा लक्ष द्यायला पाहिजे। काय नगरसेवका कधी वेळ असते कधी नसते, त्यांनी जर सांगितल्यानंतर 4-5 वेळा यावं येतं। हा विषय आहे की जास्तीत जास्त मौलाली चौकामध्ये गर्दी आहे। लक्ष इथं देणं जरा गरजेचं आहे। तर हे लक्ष दिलं तरी सगळं सुरक्षित चालेल। सोलापूर शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या संदर्भात महापालिकेचं मौन आहे। याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्याबरोबरच ते खड्डे बुजवणे या उद्देशातून विशेष उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत नागरिकांना कुठेही खड्डा दिसला तर फक्त एक कॉल करा आणि त्यावर लगेच काम सुरू होईल। तेही पक्षाच्या स्वतःच्या खर्चातून ते केलं जाईल। रस्त्यावरील खड्डे बुजवणं तशी महानगरपालिकेची जबाबदारी, मात्र महानगरपालिकेकडून कार्यवाही होत नसल्यानं आता नागरिकांकडूनच ही जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याची टीका जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केली आहे। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम फार उपक्रम राबवत आहे। आमचे नेते असदुद्दीन अविसी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी मध्यंतरी औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणचा रोड भरायचा असं त्यांनी पत्रक काढले होते। त्यांच्याच आदेशानुसार ज्या जिल्ह्यात, राज्यात, देशात भाजपने खड्डे करून ठेवलेले आहेत ते खड्डे भरण्याचं काम ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन करत आहे। अहो, या प्रशासनाला जाग येत नाही। अनेक दिवसापासून खड्डे पडले, अनेक अपघात होत आहेत, अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, तरी सुद्धा यांना जाग येत नाही। त्यासाठी आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन स्वतःच्या खर्चातून आम्ही हा उपक्रम राबवत आहे। रोजचा एक 50,000 रुपये खर्च असेल याला, तरी सुद्धा आम्ही जोपर्यंत कॉल थांबत नाही याचा नागरिकाचा, तोपर्यंत उपक्रम राबवणार आहे। ज्या दिवशी सगळे खड्डे बुजवले त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स किती खर्च झाले सगळं दाखवण्यात येईल। आतापर्यंत 100 कॉल आलेले आहेत आम्हाला। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काहीच संबंध नाही। गेल्या अनेक वर्षापासून स्वतः उपक्रम राबवत आहेत। पत्रे वाटप असो, पेट्रोल वाटप असो, धान्य वाटप असो, ज्या नागरिकांना लागतात ते सगळे सुविधा देत असतो नेहमी आणि नागरिकांसाठी आम्ही काम करत असतो। म्हणून तो खड्ड्याचा प्रॉब्लेम आता गेल्या 2 दिवसापूर्वी अपघात झालेले आहेत। नवराबाचा जीव गेला त्यात, कुणाला जाग येत नाही, प्रशासनाला जाग येत नाही, सगळ्या कमिशन चाललेलं आहे। त्यासाठी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा स्वतः खर्च करत आहे। आता जोपर्यंत खड्डे रस्ते होत नाही तोपर्यंत नागरिकांना टॅक्स भरू नये
असं मी आवाहन करतो. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.